हे उचित नाही। ते जे घेतलेले नाव आहे ते सभागृहाच्या पटलावरून काढून टाकावं। मला नावाचं काही देणं घेणं नाही, मला नावाचं काही देणं घेणं नाही, कोण आहे कोण नाही आम्हाला काय आहे। आणि आपला तसा GR सुद्धा शासनाचा आहे, असं कुठलाही प्रकार झाला नाही। मी चौकशी केली तर कामं सुद्धा बऱ्याच ठिकाणचे चालू झालेले आहेत। अध्यक्ष महोदय, मला विनंती करायची की मोहित कंबोज नावाचा कोणीतरी कामं वाटप करते म्हणून समजलं, की मोहित कंबोज नावाचा कोणीतरी कामं वाटप करते म्हणून समजलं, कोण आहे व्यक्ती माहित नाही। कदाचित त्यांना बोलवा, जलसंपदा मंत्री महोदय आहेत त्यांना बोलवा, परंतु तिथं कामाचं भूमिपूजन झालं पाहिजे, शेतकऱ्याला त्यांचा मावेजा मिळाला पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे। नोटीस, एक मिनिट, नोटीस न देता सदर व्यक्तीचं नाव घेणं हे उचित नाही। ते जे घेतलेले नाव आहे ते सभागृहाच्या पटलावरून काढून टाकावं। अध्यक्ष महोदय, ऑब्जेक्शनेबल आहे, रेकॉर्डवरून काढून टाका ते, त्यांचं भाषण चालू कर। अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, UPP उर्द व पेनगंगा प्रकल्पाच्या उजव्या कालव्यावरून कुडतडी गावापासून केदारनाथ तलावापर्यंत लिफ्ट करून काय करायचं? ते नाव तपासून घ्या आणि ज्याचा संबंध नसेल ते नाव काढून टाका। ठीक आहे, ठीक आहे, सांगितलं ना? ठीक आहे, माझं त्या नावाविषयी काही नाही। अरे मला जे समजलं ते तिथं चर्चा होती ते सांगायलो, मला त्या नावात काही इंटरेस्ट नाही। तपासून ते नाव काढण्यात येईल। अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, ठीक आहे, नाव वगळा, मला काय त्या नावात विषय नाही, परंतु कुठलेही आमदार असो किंवा एखादा 1 लाख रुपयाचं काम असो, तिथं त्या स्थानिक आमदाराला तिथं भूमिपूजनासाठी बोलवलं पाहिजे। कुठली कंपनी, राजस्थानची कंपनी असू द्या की भारताच्या बाहेरची असू द्या, त्या आमदार मतदारसंघामध्ये सन्माननीय आमदार महोदयाला तिथं भूमिपूजनाला बोलवलं पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे। आम्हाला नावाचं काही देणं घेणं नाही, कोण आहे कोण नाही आम्हाला काय